मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तेव्हा परमेश्वर म्हणाले, अरे तुम्ही तर सांगत होता, तू तर सांगत होता की खूप सारे माझ्याबरोबर येत आहेत, यातलं तर कोणी बोलतच नाही. खोटं बोलत होतास तू. इतक्यातच एका आत्म्याने विचार केला की कुठे गोष्ट बिघडू नये, हिम्मत करून उभा राहिला आणि उभं राहून बोलला की प्रभू, मला जायची इच्छा आहे याच्याबरोबर. आणि मग पाठोपाठ आपण साऱ्यांनी विचार केला की एकानं केलं तर आपण करून बघू. बघता बघता जसं शाळेमध्ये एका मुलाने हात वर केला की सगळे करतात ना की मी मी मी, तर आपण सारे उभे राहिलो, दोन्ही हात वर करून आम्हाला जायचे असे म्हणायला लागलो. तर परमेश्वराने म्हटले की ठीक आहे, मी यांचे नंबर घेतलेले आहेत, या आत्म्यांचे कोणी कोणी स्वीकृती दिली आहे आणि तुम्ही तुमच्या लोकात जा. यांना मी विधीपूर्वक पाठवेन, असेच्या असे नाही पाठवू शकत. तर काय केले परमात्म्याने? आपले बीज रूप बनवले सूक्ष्म, आणि ज्याने सर्वात पहिले काळाच्या बरोबर जाण्याची स्वीकृती दिली होती त्याला एका मुलीचे रूप दिले. तरुण मुलगी, तरुणी सुंदर मुलगी बनवले, जी पुढे जाऊन दुर्गा म्हणून ओळखली गेली. आणि तिच्यात आपले सारे आत्मा फिट करून टाकले आपल्या वचनाने. आणि तिला म्हटले, मुली, मी तुला सर्व शक्ती दिलीये, परमेश्वर कबीर देवांनी म्हटले. आणि जितके जीव हा ब्रह्म म्हणे, क्षरपुरुष म्हणेल, तेवढे तू उत्पन्न करून दे. तुझ्या वचनात शक्ती दिली की तू वचनातून सुद्धा उत्पन्न करू शकतेस. आपल्या पुत्राला सहजदासाला सांगितले की मुला जा, तुझ्या बहिणीला ज्योतनिरंजनकडे सोडून ये. त्याचे सर्व ब्रह्मांड तिथेच होते, सतलोकामध्ये. हा तिथे उभा होता. सहजदास त्या मुलीला घेऊन गेला, प्रकृतीला, दुर्गेला, आणि तिथे जाऊन म्हटला की हे घे, पित्याचा आदेश आहे की ज्योतनिरंजन जितक्याही आत्म्यांनी तुझ्याबरोबर येण्याची स्वीकृती दिली होती त्या सर्वांना हिच्यामध्ये फीड केले भगवंताने, भरले आहे. आणि तिला वचन शक्ती दिलेली आहे, जितके जीव तू सांगशील ती तिच्या वचनाने बनवून देईल. आणि असे म्हणून सहजदास परत आला. आता ज्योतनिरंजनने पाहिले, ब्रह्मने, क्षरपुरुषाने, तरुण मुलगी. तर आता पुण्यात्मांनो, इथे बलात्कार वगैरे आपल्या मनात तिथूनच घर करून आली आहेत काळाने. या काळाने सगळ्यांच्या मनात असा हा दुर्गुण सोडून दिलाय, सगळ्यांमध्ये, आपल्यामध्ये. त्याच्यामध्ये हा एक दोष आलाय. एकांतात एकट्या तरुणीला पाहून याने तिच्यावर अत्याचार करायचे ठरवले. मुलीने पण त्याच्या विचारांना ओळखले आणि म्हटले की ज्योतनिरंजन, माझे ऐक, तू माझा मोठा बंधू, तू माझ्या आधी उत्पन्न झालास. अंड्यातूनच परमात्म्यानेच उत्पन्न केलेला आहेस आणि त्यातूनच माझा जन्म झाला. तू माझा मोठा भाऊ आणि मी तुझी छोटी बहीण. की बहीण भावांच्यात हेच चांगले नाही. तू अत्याचार करू नकोस. पित्याने मला वचनशक्ती दिलीये, जितके जीव सांगशील तितके मी बनवून देईन. त्यानं तिचं काहीही ऐकलं नाही, मर्यादा ओलांडून वागला. मुलीने स्वतःच्या लज्जा रक्षणासाठी काहीही मिळत नाही पाहून तिने छोटे रूप घेतले आणि त्याने बकवास करण्यासाठी तोंड उघडले होते, तेव्हा तोंडावाटे ती त्याच्या पोटात गेली. तिथून परमेश्वर कबीर देवांना आपल्या पित्याला आवाज दिला की परमेश्वरा, माझी रक्षा करा. परमात्मा म्हणाला, जोगजीत, सहजदास तिच्याकडे जा. आणि परमेश्वर स्वतःच आले आपल्या पुत्राचे रूप घेऊन आणि म्हटले, ज्योतनिरंजन, अन्याय केलास की अशा पवित्र लोकात जो अशी चूक करतो त्याची शिक्षा आहे की आजपासून तू काळ म्हणून ओळखला जाशील. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना नित्य खाऊ लागशील आणि 1,25,00,000 उत्पन्न करशील. आजपासून तुझे नाव काळ असेल. मुलीला, दुर्गेला त्याच्या पोटातून बाहेर काढले आणि त्या दोघांना 21 ब्रह्मांडांसह सतलोकातून निष्कासित केले. 16 शंखकोस दुरीवर 21 ब्रह्मांड येऊन थांबली आणि मग
परमात्म्याच्या विधीनुसार ते चक्रा मारू लागले. आता काळाने परत विचार केला की आता माझे कोण काय बिघडवेल. ज्यांनी जी शिक्षा मला द्यायची होती ती दिली. दुर्गेच्या बरोबर त्याने परत दुर्व्यवहार सुरू केला. तिने परत प्रार्थना केली की ज्योत निरंजन, प्रथम तर तू माझा मोठा भाऊ, मी तुझी छोटी बहीण, दुसरे तर मी तुझ्या पोटातून बाहेर आले म्हणजे मी तुझी मुलगी झाले. म्हणजे तिने स्वतःची आबरू वाचवण्यासाठी सारे काही सांगितले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. परमात्म्याला बघायचे होते की हा किती वाईट काम करू शकतो. आणि मुलीला प्रजनन इंद्रिये सुद्धा आपल्याकडून लावली नव्हती. त्याने आपल्या सिद्धी शक्तीने नखांनी प्रजनन इंद्रिये बनवली आणि दुर्गेबरोबर विलास केला. 3 पुत्रांची उत्पत्ती केली. पहिल्याचे नाव ब्रह्मा, दुसऱ्याचे नाव विष्णू आणि तिसऱ्याचे नाव शिव होते. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. माष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. पहले की निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. निरंजन की ने भोग विलासा, माया को रही तब आशा. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे. 3 गुणों की भक्ति में ये भूल पड़ो संसार. कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. 3 देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होए मुक्ति. आता आपल्याला दाखवतो की पवित्र सद्ग्रंथामध्ये, आता हे बघा, पवित्र शिवपुराण हे आहे. संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोठा टाईप, फक्त हिंदी, गीता प्रेस गोरखपूर येथून. याचे संपादक कोण आहेत? हनुमान प्रसाद पोद्दार. गीता प्रेस गोरखपूर वरून प्रकाशित आहे. या सद्ग्रंथाची रुद्र संहिता आपल्याला सांगतो. संक्षिप्त शिवपुराण, पृष्ठ क्रमांक 98. इथे शेवटी थोडे आहे. इथून पुढे जाऊयात. 5वा अध्याय रुद्र संहितेचा शेवट होतो. आपला पुत्र नारदाचे बोलणे ऐकून लोक पितामह ब्रह्मा म्हणाले. आता हा 6वा अध्याय सुरू झालाय. ब्रह्माजी म्हणाले की ब्राह्मण आपल्या पुत्राला म्हणतायत, ब्रह्माजी, देवशिरोमणी, तुम्ही सदा समस्त जगताच्या कल्याणासाठी झटत असता. तुम्ही लोकांच्या हिताची अतिउत्तम अशी गोष्ट विचारली आहे. जेव्हा समस्त चराचर जग नष्ट झाले होते, अंधार होता, फक्त अंधकार आणि अंधकारच होता, त्यावेळेस तत् सद ब्रह्म या श्रुतीनुसार जे सत ऐकले जाते तेच फक्त शिल्लक होते. सुरुवातीला तर ब्रह्मालाही ज्ञान नव्हते, तरी सुद्धा आपण या पुराणांना सत्य मानत आलो आहोत. आता त्यातूनच बघा, तत् सद ब्रह्म. आता हे कोणाला निर्देशित करते आहे हे आपण नंतर सांगूयात. प्रथम आपण आपला उद्देश बघूया. आता 100व्या पृष्ठावर बघूया. ज्या परब्रह्माच्या विषयी ज्ञान आणि अज्ञानामुळे, तर ब्रह्माजी जो सर्वश्रेष्ठ वक्ता आहे या ब्रह्मांडाचा, ते सांगतात की जे ज्ञान काही खरे आहे काही खोटे आहे, जे मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगतो. ज्या परब्रह्माविषयी ज्ञान आणि अज्ञान या युक्तीमुळे जे विकल्प केले जातात, त्याने काही काळानंतर एकापासून अनेक होण्याची इच्छा प्रगट केली, संकल्प केला. आणि त्या निराकार परमात्म्याने आपल्यासाठी मूर्तीची म्हणजे साकाराची कल्पना केली. मूर्ती म्हणजे आकार. जो मूर्तिरहित परम ब्रह्म आहे त्याची मूर्ती हे भगवान सदाशिव आहेत. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळेला एकाएकी राहून स्वेच्छाने या अनुसार विहार करणारे त्या सदाशिवांनी आपल्या इच्छेने मायेने एका स्वरूप सृष्टीची निर्मिती केली, जी त्यांच्या स्वरूपापासून विभक्त होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती, गुणवती, माया, बुद्धी, तत्वाची जननी तसेच विकाररहित म्हणतात. त्या शक्तीला तिला अंबिका म्हणतात. तिलाच प्रकृती. हा प्रकृती शब्द इथे लक्षात ठेवा. हा शब्द दुर्गासाठी इथे वापरला आहे. गीतेतील अध्याय 14वा श्लोक 3, 4, 5 मध्ये तुम्हाला दाखवतील, तिथे हा शब्द कोडवड वापरला आहे.
तिथे दुर्गेच्या विषयी सांगितले आहे की ही प्रकृती ही माझी पत्नी आहे, मी तिच्या गर्भात बीज प्रस्थापित करतो, त्यापासून सर्वांची उत्पत्ती होते, हे काळ सांगतो गीतेमध्ये. सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी, तीनही देवांची माता, तिला नित्य आणि मुलाकरण सुद्धा म्हणतात. सदाशिव द्वारा प्रगट झालेली तिला 8 हात आहेत, अष्टांगी. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ती वाई, माँ अष्टंगी पिता निरंजन. ज्यांना सदाशिव म्हणतात ना, ते सदाशिव हे काळ आहेत. ते शिवरूप धारण करून प्रकट होतात, आपल्या मुलाचे रूप धारण करून. त्याचे 8 हात आहेत, त्या शक्तीला 8 भुजा आहेत, नाना प्रकारची आभूषणे तिची शोभा वाढवतात. आता ही प्रकृती आहे, प्रकृती जी सर्व 8 हत्यार धारण करते. तिला 8 हात आहेत आणि अनेक प्रकाराचे अस्त्र शस्त्र धारण करते. एकाकी असणारी, मायेने अनेकाविध होते, 3 रूप धारण करते. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वतीचे. जे सदाशिव आहेत त्यांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. तर आता इथे स्पष्ट होईल. आता आपण वाचत वाचत 101 वर आलोय. रुद्र संहिता आणि हा 6वा 7वा अध्याय चालू आहे. ते आपल्या सर्वांगाला भस्म लावतात. त्या काळरूपी ब्रह्मने, झाले का स्पष्ट? ते कालरूपी ब्रह्म आहेत. ब्रह्म विष्णू महेशाचे जे पिता आहेत, दुर्गेचे पती आहेत. त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीच्या बरोबरीने शिवलोक नामक क्षेत्राची निर्मिती केली. त्या उत्तम क्षेत्राला काशी असे म्हणतात. ती प्रिया, प्रियतम रूप. ते दोघेही पती पत्नीच्या रूपात शक्ती आणि शिव, दुर्गा आणि हा काळरूपी ब्रह्म जे परमानंद स्वरूप आहेत, त्या मनोरम क्षेत्रात नित्य निवास करतात. आता पुढे बघा. देवर्षी एकदा त्या आनंदवनात भ्रमण करत शिव आणि शिवाच्या, दुर्गा आणि काळच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की दुसऱ्या पुरुषाची सुद्धा सृष्टी निर्माण करावयास पाहिजे, संतान उत्पन्न करावयास पाहिजे, ज्याच्यावर या सृष्टीचा महान भार सोपवून आपण दोघांनी काशी येथे राहून आपल्या इच्छेनुसार राहू आणि निर्वाण धारण करू. असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वराने, शिवाने, काळरूपी ब्रह्मने आपल्या डाव्या भागाच्या 10व्या अंगावर अमृत लावले, म्हणजे पती पत्नी व्यवहार केला आणि तिथून एक पुरुष प्रकट झाला. आता इथे बघा, पृष्ठ क्रमांक 102 वर. आता आपण इथून वाचूया, इकडनं थोडंसं घेऊया. शिवने त्या उत्पन्न झालेल्या बालकास म्हणाले, वत्स, बेटा, व्यापक असल्या कारणाने तुझे विष्णू हे नाव विख्यात झाले. आता दुर्गा आणि काल यांच्यामुळे विष्णूचा जन्म झाला हे सिद्ध झाले. आता हे बघा, 6वा अध्याय समाप्त झाला. आता 7व्या अध्यायात येऊयात. ब्रह्माजी म्हणतात, देवर्षी, त्यानंतर कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने कालने दुर्गाबरोबर संयोग करून जशी विष्णूची उत्पत्ती झाली तशी माझ्या उजव्या अंगाने उत्पन्न केले. आता पुण्य आत्मांनो, तुमच्या मनात काही आता शंका आहे का की कोण आहे यांचा आजोबा आणि कोण आहे या सगळ्या उत्पत्तीचा जाणकार? परमात्म्याशिवाय सर्वज्ञ अजून कोणीही असू शकत नाही. सगळ्यांना जाणणारा केवळ कबीर हाच एक परमेश्वर आहे. आता इथे 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. विष्णू आणि ब्रह्माची उत्पत्ती झाली. या काळ आणि दुर्गा यांच्या संयोगाने. हे त्यांचे पुत्र आहेत. आता तिसरा राहिला. इथे भाषांतरकार विचलित झाला. मूळ संस्कृत पाठात योग्य लिहिले आहे. आता अनुवादकर्त्याने इथे गडबड केली. तो हिंदी आहे. इथे त्यांनी थोडी गडबड केली. विचार केला की शिवापासून शिवची उत्पत्ती असे लिहिले तर मला लोक वेडा म्हणतील, म्हणून टाळाटाळ केली. आता आपल्याला दाखवतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेशापासून त्यांचा पिता वेगळा आहे. आता बघा, तीच रुद्र संहिता
हे तेच शिवपुराण आहे, संक्षिप्त शिवपुराण. 110व्या पानावर रुद्रसंहिता चाललेली आहे. आता इथे अध्याय 9व्या मध्ये शेवटी अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 देवांमध्ये गुण आहेत, परंतु शिव गुणातीत आहेत. रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिव या तिघात गुण आहेत हे सिद्ध झालं. परंतु सदाशिव म्हणजे काळरूपी ब्रह्म हे या तिघाहून भिन्न आहेत. इथे परत त्यांनी जरा गडबड केली आहे. इथे रुद्र कोणी वेगळा आहे असे वाटते. पुढे त्यांनी हे स्पष्ट केलंय. आता जसे की आपल्याला दास राहून राहून ज्ञान देतो आहे, आपण विद्यार्थी आहात. बऱ्याचदा असे होते की आपण सत्संगाला येऊ शकत नाही, विषय चालू असतो. कसे भ्रमित आहेत. म्हणतात 3 देव सो उसको ध्यावे, निरंजन का वह पार नहीं पावे. ऋषी मुनींनी परमात्मा प्राप्तीसाठी वेदांचे पठन केले, ओम नामाला पूर्ण परमात्म्याचा मानला, ब्रह्माला सुप्रीम गॉड मानले, हठयोग केला, ओम नामाचा जप केला, परंतु काही प्राप्त झाले नाही. तर काय झाले? समाधी लावायचे, ध्यान करायचे, समाधीस्थ व्हायचे. हा काल कसा लपंडाव भ्रमित करायचा? तर कोणाला ब्रह्माच्या रूपात दर्शन द्यायचा समाधी अवस्थेत. तो म्हणतो ब्रह्मा इज गॉड, ब्रह्मा इज गॉड, ब्रह्माच परमात्मा आहे. त्याने आपल्याला लपवून ठेवले आहे. मी समाधीत बघितले, हेच भगवान आहेत. यामुळे ब्रह्माजी समजू लागले की मी परमात्मा आहे. आता इथे काल काय करतात? दुसऱ्या ऋषींना विष्णूजीच्या रूपात, आपल्या पुत्राच्या विष्णूजीच्या रूपात दर्शन देतात. ते सर्वत्र सांगतात की मी स्वतःच मालक आहेत, हेच पूर्ण परमात्मा आहेत, हे सर्व शक्तिमान आहेत, हेच 3 रूपात आहेत आणि विष्णू इज गॉड. यामुळे विष्णूजी आनंदित झाले, मीच गॉड आहे. कोणाला आपला पुत्र शिवजीच्या रूपात दर्शन दिले तर त्यांना मृत्युंजय, कालांजय, सर्वेश्वर मानले. याच भ्रमामुळे एकदा ब्रह्माजी विष्णूजींना म्हणाले की मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझा उभं राहून आदर करत नाही. विष्णूजी म्हणतात मी तुझा पिता आहे, तुम्ही माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झालेले आहात. ब्रह्मा म्हणतात मी सर्व सृष्टीचा निर्माता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. यावरून दोघांचे भांडण झाले. जेव्हा काल ब्रह्माने बघितले की हे दोघे भांडत आहेत, तेव्हा त्यांनी त्यांच्या दोघांमध्ये एक तेजोमय स्तंभ उभा केला. ते दोघे भांडण सोडून त्या स्तंभाकडे बघायला लागले की याचा शेवट कुठे आहे. शेवट कुठे काही मिळेना. ब्रह्मा खोटे बोलले. ती तर एक मोठी कहाणी आहे, मी सांगतो. नंतर काळ आला, सदाशिव रूपात आपल्या पुत्राच्या रूपात आला, शिवच्या रूपात, आणि त्या दोघांना म्हणाले तुम्ही गॉड, देव नाही आहात, तुम्ही परमात्मा नाही आहात. तुम्हाला भ्रम झालाय, तुम्ही स्वतःला ईश्वर समजत आहात. तुमचा भ्रम दूर करण्यासाठी मी आलो आहे. यासाठी आपल्याला संस्कृत सहित दाखवायला लागेल. आता हे शिवपुराण बघूया. हा प्रथम भाग आहे, शिव महापुराण, हिंदी टीका सहित. श्री शिव महापुराण, विद्या वारिधी पंडित ज्वालाप्रसादजी मिश्रकृत, हिंदी टीका सहित. खेमरा श्री कृष्णदास प्रकाशन, मुंबई. आता आपण इथे थोडासा संदर्भ बघूया की एक दिवस ब्रह्मा आणि विष्णू यांचे युद्ध झाले. आता इथे 11व्या पानावर विद्वेश्वर संहिता भाग 1 अध्याय 6 मध्ये नंदिकेश्वर म्हणाले, नंदिकेश्वर म्हणजेच शिवजींचे वाहन सांगत आहेत. काळ राहतो या रूपामध्ये. हे योगेंद्र, पुढे एक वेळ विष्णू भगवान शेषशय्येवर आपले वाहन गरुड आदी लक्ष्मीसहित शयन करत होते, विश्रांती घेत होते. त्यावेळी ब्रह्मज्ञानात श्रेष्ठ ब्रह्माजी आपल्या इच्छेने तिथे आले आणि सुंदर शय्येवर पहुडलेले असताना कमललोचन विष्णूजींना विचारू लागले, आपण कोण आहात? जे मला बघून अभिमानी पुरुषाप्रमाणे शयन करत आहात, झोपलेले आहात. हे वत्स, उठ, बघ, मी तुझा स्वामी आलेलो आहे. ब्रह्माजी म्हणाले, बेटा उठ, बघ, मी तुझा स्वामी आलेलो आहे. आलेल्या गुरुला बघून जो अभिमान धरतो
त्या द्रोही अज्ञानीला, मूढ मूर्खाला प्रायश्चित्त होणे आवश्यक आहे हे ऐकून विष्णूजी क्रोधित झाले. मनात क्रोध होता, परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, हे वत्स, तुमचे मंगल असो. या आसनावर विराजमान व्हा. यावेळी तुमचे नेत्र कुटील आणि मुख वक्र का झाले? तुम्ही उगाचच का रागवून बसलाय? ब्रह्माजी म्हणाले, वत्स विष्णू, हे बेटा विष्णू, तुम्हाला वेळेनुसार अभिमान झाला आहे. हे पुत्र, मी तुमचा रक्षक आणि जगताचा पितामह आहे. विष्णूजी म्हणाले, हे सर्व जग माझ्यात स्थित आहे. तुम्ही चोरासारखे आपले कसे म्हणता? तुम्ही माझ्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेले आहात, म्हणून तुम्ही माझे पुत्र आहात. मला पुत्र म्हणणे व्यर्थ आहे. नंदिकेश्वर म्हणाले, या प्रकारे ब्रह्मा विष्णू दोघेही रजोगुणाने लिप्त होऊन विवाद करू लागले. मी श्रेष्ठ आहे, मी स्वामी आहे असे म्हणून एक दुसऱ्याला मारण्याच्या इच्छेने युद्ध करण्यास उत्सुक झाले. तेव्हा संपूर्ण देवता विमानात बसून ते महाअद्भुत युद्ध बघण्यासाठी आले आणि आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. वा रे देवतांनो, जसे गावात दोघे जण भांडतात, जसे दोघं भांडत आहेत आणि देवता शाब्बास, खूप छान, तुमचं चालू द्या असे म्हणून पुष्पवृष्टी करत आहेत, हे देवतांचे लक्षण आहे. देवांनी दोघांच्या मध्ये यायला पाहिजे होते आणि हात जोडून प्रार्थना करायला पाहिजे होती की तुम्ही लढलात तर आमचे काय होईल. तर देवता वरून पुष्पवृष्टी करत आहेत. शाब्बास, मरा युद्ध करून. इथली पंचायत तर पहिलेच बिघडलेली आहे, इथे काही नवीन बिघडलेलं नाहीये. हे तिथूनच देवतांची ही लक्षणे आहेत, तर इथे पृथ्वीवर काय होईल हे समजू शकते. आता आपल्याला हे समजू शकते की आपण कसे आहोत. आता यांचे भांडण झाले, त्यानंतर मध्ये आता थोडक्यात सांगतो, कारण हे दाखवणं जरुरीचं होतं. आम्ही ज्यांची पूजा करतो त्यांची बुद्धी किती होती. ज्यांना आम्ही सर्वेश्वर महेश्वर भगवान मानतो त्यांचे वागणे हे चौथीत शिकणाऱ्या मुलासारखे होते. चौथी तिसरीच्या वर्गातील मुले भांडतात. गुरुजी विचारतात की अरे मुलांनो का भांडत होतात? तर ते म्हणतात, हा म्हणतो मी तुझा बाप आहे. दुसरा म्हणतो की नाही, हा पहिले म्हणाला की मी तुझा बाप आहे. यासाठी एक दुसऱ्याची कॉलर पकडतात. आमचे भगवान लाल तोंड करून भांडत आहेत. आमचे भगवान, आमचे परमात्मा, ज्यांना आम्ही सुप्रीम पॉवर मानतो, तर त्यांची बुद्धी चौथीत शिकणाऱ्या मुलासारखी होती. यांच्या आचरणावरून आम्ही समजू शकतो की हु इज गॉड, कोण आहे तो परमेश्वर. आता पुढे काय झाले? त्यानंतर काल आला, आपला पुत्र शिवजीचे रूप धारण करून. त्यानंतर त्याने एक प्रतिज्ञा केली की मी माझ्या वास्तविक रूपात कधीही कोणाला दर्शन देणार नाही. त्यांनी प्रतिज्ञा केलीये, शपथ घेतलीये, म्हणून ते कधी विष्णूच्या रूपात कोणाला दर्शन देतात. विष्णूजींची पूजा करतात. जे शिवाची पूजा करतात त्यांना शिवजींच्या रूपात दर्शन देतात. वास्तविक रूपात ते आले होते महाभारताच्या युद्धात, जेव्हा अर्जुन सारखा योद्धा सुद्धा ते रूप पाहून भयभीत झाला होता. असं आहे त्याचं रूप. आणि म्हणतो की मी काळ आहे, सर्वांना खाऊन टाकण्यासाठी आलो आहे. आणि अर्जुन हात जोडून म्हणाला, भगवान, आपण आपल्या चतुर्भुजे स्वरूपात या. आता मला हे रूप बघवलं जात नाही. त्याचं काळीच कापू लागलं. आता ते इथे आले शिवरूपात. दोघांच्या मध्ये स्तंभ उभा केला, समोर उभा राहिला आणि म्हणाला की मी तुमची बुद्धी जागेवर आणण्यासाठी आलोय. तुम्ही स्वतःला भगवान मानत आहात. यू आर नॉट गॉड. आता हे बघा, आता हे आहे पृष्ठ क्रमांक 17 पहिले आपण 11 बघितलं होतं. विद्वेश्वर संहिता अध्याय क्रमांक 9. त्या दोघांचे अज्ञान आणि वैर दूर करण्यासाठी दोघांना सांगितले. कोणी? त्या कालरूपी ब्रह्मने, ज्याला सदाशिव असे म्हणतात, त्याच्या पित्याने. तर ते काय म्हणाले?
माझ्या सकल आणि निष्कल. भेदामुळे 2 रूपे आहेत, परंतु दुसरा कोणी ईश्वर नाही. या कारणामुळेच त्यांची 2 रूपे होऊ शकत नाहीत. पहिले स्वरूप म्हणजे स्तंभ रूपात उभा राहिला होता आणि पाठीमागे मूर्तिरूप धारण केले. त्यात ब्रह्म निष्कल आहे आणि ईश्वर रूप सगुण आहे. ही माझी दोन्ही रूपे सिद्ध आहेत, दुसऱ्या कोणाचे असू शकत नाही. यामुळे तुम्हाला दोघांना अथवा इतरांना ईश्वरत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही अज्ञानामुळे स्वतःला ईश्वर मानले, हे तर अद्भुत झाले. ते दूर करण्यासाठीच मी रणभूमीवर आलो आहे. तुम्ही जे अज्ञानामुळे ब्रह्मा आणि विष्णूला म्हणत आहेत, त्यांचे पिता हे काळ आपल्याला ईश मानलेत. तुम्ही ईश नाही आहात. यू आर नॉट गॉड. हे खूपच अद्भुत झाले. त्यालाच दूर करण्यासाठी मी या रणभूमीवर आलो. आता तुम्ही आपल्या अभिमानाचा त्याग करून मी ईश्वर समजून तुम्ही माझ्यामध्ये बुद्धी अर्पण करा. माझ्याच प्रसादानेच लोकांमध्ये सर्व अर्थ प्रकाशित होतो. आता 18व्या पानावर बघूया. आता इथे बघूयात खाली. हे पुत्रो, आता हा काळ आपल्या दोन्ही पुत्रांना सांगत आहेत, ब्रह्मा आणि विष्णूला. हे पुत्र हो, हे कृत्य आपण तपाने प्राप्त केले आहे. कोणते कृत्य, कोणते काम? तर सृष्टीची उत्पत्ती आणि स्थिती. सृष्टी, हे बघा, हे पुत्र हो, हे कृत्य आपण तपाने प्राप्त केले आहे, जे की सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हणवले जाते, जे मी प्रसन्न होऊन तुम्हाला दिले आहे. अशाच प्रकारचे दुसरे 2 कृत्य आता इथे बघा. सर्व अर्थ स्पष्ट होतो. आता वक्ता हा काळ आहे आणि म्हणतात 2 कृत्य रुद्र आणि महेश यांना प्रदान केले आहे. आता 2 पुत्रांचा उल्लेख वर झाला. हे 2 तर वरती होते आणि हे 2 झाले, रुद्र आणि महेश. आणि बोलणारा यांचा पिता त्यांच्याहून वेगळा आहे. एवढाच अर्थ इथे स्पष्ट करायचा होता, याच्यापेक्षा वेगळा नाही. प्रसंग असा होता की ब्रह्मा विष्णू महेशाचे माता पिता कोण आहेत हे स्पष्ट झाले. दुर्गा यांची माता आहे. हा कालरूपी ब्रह्म यांचा पिता आहे. दुर्गाला प्रकृती सुद्धा म्हणतात. आणि रजोगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू आणि तमोगुण शिवजी आहेत. हे सुद्धा आपल्याला दाखवतो. श्रीमद देवी भागवत मध्ये आपल्याला दाखवतो की ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती ही काळ आणि दुर्गापासून झालीये. हे बघा, हे आहे श्रीमद देवी भागवत, म्हणजे देवी पुराण, शक्ती पुराण, हिंदी टीकासहित भाग 1. हे कुठून छापले गेलेले आहे? अथ देवी भागवतम सभाशाटिकम समाहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4 से. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुते 3 स्कंध प्रारभ्यते. आता याचा 3रा स्कंध बघणार आहोत आपण. पृष्ठ क्रमांक याच्या 11वर पहिले आपण शिवपुराण बघितले होते. आता हे 11वर आणि हे 3 स्कंद आहे, भाषा टीका 3 अध्याय 5 येथे. आता आपण इथे वाचूया. भगवान शिव आपल्या दुर्गा मातेला म्हणतायत, हे माता, जर आपण आमच्यावर सदैव दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुणात कशाला प्रदान केले आणि ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण म्हणजेच विष्णूला सत्वगुणांनी का युक्त केले? आता आपण इथे बघूयात. आता संस्कृत वाचूयात आपण. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहम विहितश्च. हे माते, जर आपण दयाळू असाल तर मला तमोगुणी कसे बनवले? म्हणजेच तमोगुण आणि कमलजश्च म्हणजेच कमळापासून उत्पन्न झालेले ब्रह्मा. रजोगुणी कसे उत्पन्न केलेस? सुविहितः किमु सत्वगुणो हरी. आणि विष्णूला आपण कुठल्या प्रकारे सत्वगुण बनवले? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी. अजून दाखवतो. कारण पुण्यात्मांनो, आज आपण कम्प्युटर बनवले, हेलिकॉप्टर बनवले, विमान बनवले, स्कायलॅब बनवले आणि माहित नाही काय काय रचना केली या नकली लोकांमध्ये. हे तर 2 दिवसांचे जीवन आहे आणि जे काम करायचे होते तिथे काळाने लक्ष पण जाऊ दिले नाही. आयटम बॉम्ब बनवले आणि एक दुसऱ्याचे शत्रू झाले. जे करायचे होते त्याची सुरुवात पण नाही केली, स्टार्ट सुद्धा नाही केली. आता तुम्ही बघा, हा दास आपल्याला PhD करवतो आहे
आपलं भाग्य आहे की आपल्याला या विद्यापीठात प्रवेश मिळालाय. यामुळे मोक्ष मिळणार आहे. हे मार्कंडेय पुराण गीता प्रेस गोरखपूर वरून प्रकाशित आहे. याच्या 123व्या पानावर आपल्याला दाखवतो. मार्कंडेयजी सांगत आहेत. संक्षिप्त मार्कंडेय पुराण 122 वरून सुरू झालंय. 123व्या पानावर पूर्ण विवरण आहे. मार्कंडेयजी म्हणाले, या इथे मार्कंडेयजींचा उपदेश चालू आहे. आता आपण या इथे बघूयात 123व्या पानावर. आता आपण इथे जाऊया. या प्रकारे स्वयंभू परमेश्वराच्या 3 अवस्था असतात. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सद्गुण प्रधान आणि सत्प्रधान विश्वपालक विष्णू आहेत. आणि याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. 3 देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ति. आता हे स्पष्ट झाले. रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू आणि तमोगुण शिवजी आहेत. आता तुम्हाला अजून दाखवतो की ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत. यानंतर तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये दाखवणार की यांची उत्पत्ती ही दुर्गा आणि काळापासून झालीये. हे श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूर वरून प्रकाशित. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. इथे 123व्या पानावर तुम्हाला दाखवतो. फक्त थोडेसेच दाखवतो. आता भगवान विष्णू आपली माता दुर्गा देवीची स्तुती करताना म्हणतात, तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा सर्व संसार तुझ्यामुळे उद्भासित झाला आहे. मी ब्रह्मा आणि शंकर आम्ही सर्व तुझ्या कृपेने विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव आणि तिरोभाव, आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. केवळ तूच नित्य आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. प्रकृती शब्द लक्षात ठेवा दुर्गेसाठी. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यामुळेच प्रकट झाले आहे तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारे ब्रह्मा पण तुमचेच बालक झाले. तर मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुमची संतान नाही का? अर्थात मला पण उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण सृष्टी निर्माण करण्यात तू चतुर आहेस. आता स्पष्ट झाले. या संसाराची निर्मिती, स्थिती आणि संहारामध्ये तुमचे गुण सदा समर्थ आहेत. त्याच 3 गुणांनी उत्पन्न झालेले आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यतत्पर आहोत. आम्ही फक्त कार्य करू शकतो, कोणतेही परिवर्तन करू शकत नाही. आता यामुळे 4 गोष्टी स्पष्ट झाल्या. या पवित्र देवी पुराणाच्या काही ओळींमधून 4 गोष्टी स्पष्ट झाल्या. एक तर हे समजले की ब्रह्मा विष्णू महेश हे नाशवान आहेत, त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो. दुसरे हे की त्यांची माता ही दुर्गा आहे. आणि तिसरं हे झाले की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी. आणि चौथी गोष्ट अशी झाली की जसे आपण कर्म करू तसेच हे देऊ शकतील, कोणतेही परिवर्तन करू शकत नाही. आणि 5वे हे सुद्धा सिद्ध झाले की दुर्गाला प्रकृती सुद्धा म्हणतात. आता हे बघा, श्रीमद भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूर वरून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंका याचे अनुवादक आहेत. आता 14व्या अध्यायात हे 3 श्लोक हे स्पष्ट करतील. कोडवर्ड्स आहेत. 4 वेदांचे संक्षिप्त हे वर्णन आहे. हे अगदी थोडक्यात आहे. आता बघूयात इकडून. हा आहे 14 अध्याय, 14वा अध्याय, अध्याय 14 आणि श्रीमद भगवद्गीता. आता इथे बघा 3ऱ्या श्लोकापासून. हे अर्जुन, माझी महत ब्रह्मरूप मूल प्रकृती. तसे इथे यांनी अनुवाद चुकीचा केलेला आहे. बस इकडूनच बघूयात. प्रकृती संपूर्ण प्राणीमात्राची योनी म्हणजेच गर्भधारणेचे स्थान आहे. आणि त्या योनीमध्ये मी त्या चेतन समुदायाला स्थापन करतो. ततः म्हणजे त्याच्यामुळे, त्याच्या संयोगाने सर्व भूतमात्रांची, सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती होते. आणि आता हे 4थ्यात. हे अर्जुन, नाना प्रकारच्या सर्व योनींमध्ये ज्या काही मूर्ती, जे काही शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, दुर्गा प्रकृती ही त्यांची गर्भधारण करणारी माता आहे. आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे, हे काळ सांगत आहे. आणि 5व्यामध्ये स्पष्ट केलेले आहे, हे अर्जुन, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीमधून उत्पन्न, दुर्गापासून उत्पन्न
तीनही गुण रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू आणि तमगुण शिवजी, प्रकृतीपासून उत्पन्न हे तीनही गुण अविनाशी जीवाला शरीरात बांधतात. आता काळाने जबाबदारी झटकली की ब्रह्मा विष्णू महेश या जीवात्मांना कर्मानुसार बांधून ठेवलं आहे. तर पुण्यात्मांनो, याला म्हणतात तत्वज्ञान. आणि त्यांना सद्गुरू असे म्हणतात, ज्यांना सद्ग्रंथाचे ज्ञान असते आणि ते देऊ शकतात. आणि पुण्यात्मांनो, आपले भाग्य आहे की आपण खूप अगोदर आलात या परमेश्वराच्या चरणाशी. आणि हे जे पुण्यात्मा टोळच्या टोळ, झुंडच्या झुंड नकलीजवळ फसले गेले आहेत, त्यांना जेव्हा सत्य कळेल तेव्हा ते आपल्या कर्मावर रडत बसतील. कसे या कर्माने आमच्यावर अन्याय केले, आम्हाला बिघडवले, आम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकले, आपले कर्म बिघडवले, आम्हाला काळाच्या जाळ्यात फसवले. तर पुण्यात्मांनो, इथे पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. तो दिवस दूर नाही. आज कोणी वेडं नाहीये. जर आपण आपल्या स्वार्थासाठी सर्व काही करू शकतो, तर परमात्मा प्राप्तीसाठी ते नकली गुरूंना सोडू शकत नाहीत. ज्या दिवशी त्यांना ज्ञान होईल त्या दिवशी त्यांच्याकडे शोधून कोणी सापडणार नाही. ते एकटे किंवा त्यांच्या कोणी जवळचे बसलेले दिसतील, बाकी सगळे पळून गेलेले दिसतील. आता बघा, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने आपली सच्चिदानंद घनब्रह्म वाणीमध्ये, कबीर वाणीमध्ये, कबीर सागरमध्ये जे आदरणीय धर्मदास साहेब यांनी ओवीबद्ध केले आहे, जसेच्या तसे लिहिलेले आहे. आपण बघूया. आता हे बघा, कबीर सागर संपूर्ण 11 भाग, खेमराज श्री कृष्णदास प्रकाशन मुंबई येथून प्रकाशित आहे. हे खूप जुनं प्रकाशन आहे, खूप जुनं. इथे बघा, कबीर सागर ज्ञानसागर प्रथम खंड, कबीरपंथी भारत पथिक, स्वामी युगुलानंद विहारी द्वारा पुरस्कृत. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्री कृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्री कृष्णदास मार्ग, मुंबई. आता आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत याच्या बोधसागर ज्ञानबोध मध्ये. हे ज्ञानबोध आणि हे बोधसागर पृष्ठ क्रमांक 21 वर आपल्याला दाखवतो. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम न्यारा. हे राम आहे. हे नाम यांनी चुकीचं छापलं आहे, कबीरपंथीयांनी. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसावो. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुमरे मिट जाई. भरम गए जग वेद पुराना, आदि राम का भेद न जाण्या. हे राम आहे, नाम नाही. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाणे. हे जे नाम यांनी लिहिलंय ते चुकीचं छापलेलं आहे. नंतर त्यांनी संशोधन केलं, पण अक्कल तर त्यांना नव्हतीच. आता खरोखरच इथे सांगितलंय, राम राम सब जगत बखाणे, आदि राम. आदि राम म्हणजे सनातन परमात्मा, प्रथम, सर्वप्रथम, पुरातन भगवान कोणी एक विराळात जाणू शकतो. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. आता यांची माता अष्टांगी दुर्गा आहे आणि पिता हे ज्योत निरंजन काळ आहेत. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत दरखाए. हे धर्मराय इथे या काळाला म्हटले आहे. पेट से देवी करी पुकारी, हे साहेब मोहे करो उबारी. टेर सुनी सतगुरता आए, अष्टंगी को बंद छुड़वाए. इथे टेर सुनी तहा हम आए हे परमात्मा आपल्याकडून म्हणत आहेत. इकडे त्यांनी चुकीचं लिहिलंय. धर्मराय म्हणजे काल निरंजन. हिकमत की ना, नख रेखा से भग कर लेना. धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए.
तीन देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे। पुरुष गम को कैसे को पावे, काल निरंजन जग भरमावे। तीन लोक अपने सुत दीन्या, सुन निरंजन बासा लीन्या। अलख निरंजन सुन ठिकाणा, ब्रह्मा विष्णु शिव भेद न जाण्या। ब्रह्मा विष्णू महेश यांना आजपर्यंत माहिती नाही की त्यांचा पिता कोण आहे। तीन देव सो उसको ध्यावे, निरंजन का वे पार न पावे। ब्रह्मसाधना हे सुद्धा करतायत पण त्यांना आजपर्यंत भेटले नाही। अलख निरंजन बडा बटपारा, तीन लोक जीव कीन आहारा। हा फसवणारा आहे, तिन्ही लोकांच्या जीवांना खाणारा आहे। ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन धूर उड़ाए। ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा तो मारेल, यांना सुद्धा तो खाईल। तिनके सुत हैं तीनों देवा, अंधर जीव करते हैं सेवा। होय होय। असं म्हणतात की हे कालचे तीन पुत्र आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि आंधळे नेत्रहीन ज्ञानहीन जीव त्यांची पूजा करतात। अकाल पुरुष काहू नहीं चीन्या, काल पाए सभी गए लीन्या। तीन देव और असुर अवतारा, ताको भजे सकल संसारा। गुण तीनों का ये विस्तारा, धर्मदास मैं कहूँ पुकारा। गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। तीन देव की जो करते भक्ति, इनकी कदे ना होए मुक्ती। तर पुण्यात्मांनो, आपलं काळीस फाटेल हे ऐकून जर बुद्धिमान व्यक्ती असेल तर, आणि 600 वर्षांपूर्वी येऊन ही वाणी ज्यांना आपण अनपढ म्हणत होतो, अशिक्षित म्हणत होतो आणि वेदशास्त्रांना जाणत नव्हता, तर त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं आहे की हे असे असे आहे, आणि आज आम्हाला ते सद्ग्रंथात सापडते आहे। तर पुण्यात्मांनो, भगवान कोण आहे? तर कबीर इज गॉड। तर परमात्माच फक्त हे दाखवू शकतो। जसे गीता ज्ञानदाता हाच ब्रह्म आहे, काळ आहे। आपला पुत्र श्रीकृष्ण याच्यामध्ये प्रवेश करून बोलत आहे, लीला करत आहे, कोणाच्या समोर येत नाही। श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये हे सांगतात की हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत, हे तू नाही जाणत, हे मी जाणतो। माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत। याचे कर्म अलौकिक आहेत कारण हे कोणातही प्रवेश करून बोलतात। आणि गीता अध्याय क्रमांक 7 श्लोक नंबर 24-25 मध्ये सांगतात की हा मूर्ख समुदाय, समोर उभे असलेले सैनिक मला कृष्ण मानत आहेत, मी कृष्णा नाही। आपल्या मनाने मला हे व्यक्त समजतात, कृष्ण समजतात। हे मला कृष्ण मानत आहेत, हे जे काही मी बोलत आहे त्याला। मी काही कृष्ण नाही, मी योगमायेने लपलेला असतो, मी कोणासमोर प्रगट होत नाही। हा माझा अटल नियम, अत्यंत घटिया नियम आहे। मी कधीही कोणासमोर प्रगट होत नाही, मी लपलेला असतो, गुप्त असतो। तर पुण्यात्मांनो, हे 10व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात गीताजीने सांगितलेले आहे की माझी उत्पत्ती ना हे देवता जाणतात, ना हे ऋषी जाणतात, कारण यांचा उत्पत्ती करता मी आहे। आता पिताजींच्या उत्पत्तीला संतान नाही जाणू शकत, दादाजी सांगू शकतात सर्व तारीख वार। तर आपले आजोबा, आपले कबीर परमेश्वर यांनी तारीख आणि वेळ सांगितलेली आहे आणि या ब्रह्मची उत्पत्ती सांगून ठेवली आहे। यांच्या पित्याची सुद्धा उत्पत्ती सांगून ठेवली आहे की कसा उत्पन्न झाला होता तो। तर कोण आहे तो भगवान ज्याने सर्व सृष्टीची निर्मिती केली? तर कबीर इज गॉड। तर तो कबीर परमेश्वर आहे। अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार। अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भार। जसे वैज्ञानिकांनी विमान तयार करून आकाशात उडवले आणि बनवून सोडले, फिरवले आणि आतमध्ये बसले, तर सांगा त्याचा कसा भार होईल? पूर्ण परमात्मा कोण आहेत, कसे आहेत, कुठे राहतात, कुणी बघितलं आहे? परमात्मा कसा आहे, कुठे राहतो, तो कशी त्याची प्राप्ती होते,
ह्याचं आपल्या सद्ग्रंथामध्ये खूपच सुंदर विवरण दिलेलं आहे. पुण्यात्माओ, परमात्म्याला प्राप्त करणं खूपच सोपं आहे. मात्र आपली खात्री पाहिजे की साधना आपण जी करतोय ती ठीक आहे आणि जे ज्ञान आपल्याला मिळालंय ते अगदी शास्त्रानुकूल आहे, असा विश्वास होणं खूप अवघड आहे. आणि जोपर्यंत हा विश्वास होत नाही तोपर्यंत आपली बुद्धी नानाविध प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या चुकीच्या ज्ञानापासून हटणार नाही. म्हणूनच या दासाचा प्रयत्न आहे की या सर्व सद्ग्रंथामधील आजच्या सुशिक्षित समाज, विद्वान समाज, विचारी समाज आहे, स्त्री पुरुष बंधू भगिनी, तरुण तरुणी सगळे उच्च शिक्षित आहेत, अक्षरज्ञान त्यांच्याकडे खूप आहे. आणि आपले सद्ग्रंथ मराठीमध्ये लिहिलेले आहेत, आधी संस्कृतमध्ये लिहिलेले होते. आता अनुवादकर्त्यांनी जसाही अनुवाद केला आहे तो अनुवाद आपण वाचू शकतो. आणि आपल्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे की संस्कृत भाषा जी आहे त्याची लिपीसुद्धा देवनागरी आहे. आणि मराठी जी आपण सहज वाचू शकतो त्याची लिपी पण देवनागरी आहे. तर ज्या ठिकाणी त्यांनी गडबड केली आहे, अनुवाद करण्यामध्ये चूक केली आहे, ते आपण सहज तपासू शकतो. संस्कृत पण आपण वाचू शकतो आणि मग त्याचा शब्दार्थ आपण त्याच्या तत्वज्ञानाच्या आधारे दुरुस्त आणि सुधारू शकतो, शुद्ध करू शकतो. असं करतो आहे. तर पुण्यात्मांनो, सगळ्यात आधी आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की परमात्मा साकार आहे का निराकार. त्यासाठी आपण आपल्या सद्ग्रंथांनाच प्रमाण मानलं पाहिजे. कारण परमात्म्याच्या कुठल्याही ज्ञानाचा आपण जेव्हा प्रचार करत असतो, आपण कुठल्या तरी सद्ग्रंथाचा अवश्य नाव घेतो, मदत घेतो. आणि आपण आजवर हेच ऐकत आलोय. आणि कोणत्याही धर्माच्या भक्ताशी विचारविनिमय केला तर तो सांगेल, तो हेच सांगेल की परमात्मा निराकार आहे. मुसलमान त्याला बेचून म्हणतात आणि ख्रिश्चन त्या परमात्म्याला निराकार म्हणजे फॉर्मलेस गॉड म्हणतात. फॉर्मलेस म्हणजे ज्याचा काही आकारच नाही. तर पवित्र बायबल परमात्म्याला नर आकार सांगतो, मनुष्य आकार असल्याचेच सांगतो. आणि पवित्र कुराण शरीफमध्ये पण परमात्मा साकार सांगितलं आहे. तर हे निराकारचं जे आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहोत की परमात्मा निराकार आहे, हे ज्ञान आपण कुठून मिळवलं? हा लोकवेद आहे. लोकवेद आहे, दंतकथा आहे. हे शास्त्र प्रमाणित ज्ञान नाहीये. आता आपल्याला पुन्हा मूळ ग्रंथातील ज्ञान मिळवायचं आहे. म्हणजे आपली बुद्धी वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या ज्ञानापासून बाजूला जाऊन एकतत्व ज्ञानावर, परमात्म्याच्या ज्ञानावर स्थिर होईल. त्यावेळी तर आपण साधक बनू. हे पहा, पवित्र श्रीमद भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूरमध्ये छापलेली आहे आणि त्याचे अनुवादक आहेत जय दयाल गोयंदका. अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर 53. वेगवेगळी वचने ऐकून भ्रमित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यामध्ये अचल आणि स्थिर होईल तेव्हा तू योगला प्राप्त होशील. अर्थात तुझा परमात्म्याबरोबर नित्य संयोग होईल. बघा, आता ऋग्वेद हे 9 आणि 10 भाग एकत्र अनुवादित आहेत. हिंदी भाषा. हे कोण आहेत प्रकाशक आणि अनुवादक? सर्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा,
महर्षी दयानंद भवन रामलीला मैदान, नई दिल्ली. हे त्यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. आर्यभाषा भाष्य म्हणजे अनुवाद करता. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स. 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मोनिका कट्टे. आपण कुठून आलात? गोंदवले बुद्रुक, जिल्हा सातारा येथून आलो आहोत. आपला व्यवसाय काय आहे? व्यवसाय ऑनलाईन सेंटर, नेट कॅफे हे आमचे शॉप आहे, याच्यामध्ये काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 10 एप्रिल 2010 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी मार्गशीर्ष महिन्यातले देवीची महालक्ष्मीचे उपवास करायची. माझे वडील वारकरी होते, पंढरपूरला जायचे. मल्लवडी आणि मसवडचा नाथ खंडोबा इथे जाऊन पण यात्रेला जात असो, ते पण भक्ती करत असत. त्याच्यानंतर मसवडची यात्रा असायची, गणेशोत्सव साजरा करत होतो. नवरात्रमध्ये देवीचे उपवास करत होतो 9 दिवस, ते पण भक्ती करत होते. त्याच्यानंतर कुळस्वामी कोल्हापूरचे ज्योतिबा तिथे जाऊन पण प्रत्येक वर्षी तिथे यात्रा असायची. चैत्र महिन्यामध्ये तिथे जाऊन यात्रा करत होतो. त्याच्यानंतर माझं लग्न झालं 2008 नंतर सासरी आल्यानंतर सासू सासरे आणि मिस्टर कबीरपंथी हे याच्यामध्ये भक्ती करत होते, तर त्यांच्यासोबत मी पण ते भक्ती करत होती. मी नामदीक्षा घेतली नव्हती, पण त्यांच्यासोबत कबीरपंथामधली जी साधना होती ते मी करत होती. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करतच होतात. त्याचप्रमाणे आपले जे पतिदेव आहेत त्यांनी कबीरपंथाशी संलग्न होते ते, आणि त्यांनी कबीरपंथाकडनं नामदीक्षा घेतली होती, तर आपणसुद्धा तीच भक्तिविधी करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे सुद्धा एक कबीरपंथाची शिकवण देतात, ते सुद्धा कबीर साहेबांचं ज्ञान सांगतात. तर आपण असं असताना ते जुना जो कबीरपंथ आहे तो सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे काय आलात? ज्यावेळी आम्ही कबीरपंथी भक्ती करत होतो त्यावेळी ती भक्ती करूनही भरपूर शारीरिक, मानसिक, भूत, प्रेत, बाधा, आर्थिक सर्व त्रास व्हायचे. तेव्हा आम्हाला मूल बाळ काहीही नव्हते. आणि ज्यावेळी एका भगतजींनी आम्हाला एक बुक दिलं, भक्ती सौदागर संदेश. हे बुक भेटल्यानंतर ते बुक आम्ही वाचन केलं. वाचन केल्यानंतर ते भगतजी म्हटले, सतलोक आश्रम बरवाला इसारला सत्संग आहे, चला. ते बुक वाचल्यानंतर आम्ही सतलोक आश्रम बरवाला इथे गेलो. जायच्या वेळी एवढे संकट आले की घरातील लोक म्हणायची जायचं नाही, का तर त्यांचा पूर्ण कबीरपंथामध्ये दृढ विश्वास होता सासू सासऱ्यांचा. त्यामुळे ते सासू सासरे म्हणायचे जायचे नाही. पण ज्यावेळी भगतजींनी आम्हाला नेलं त्यावेळी आम्ही मुंबईमध्ये ट्रेनमध्ये पोचलो, बसण्यासाठी गेलो. त्यावेळी आमच्या घरी आमची म्हैसच दूध देत नव्हते. तर सासू सासऱ्यांचा फोन आला की परत या तिथून माघारी, जाऊ नका पुढे. पण त्यावेळी एक सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा न घेता त्यांचं नाव घेतलं आणि ट्रेनमध्ये बसलो. त्याच्यानंतर संध्याकाळी फोन आले की ठीक आहे, म्हैसने दूध दिले, जावा पुढे. आणि तिथून पुढे आम्ही सतलोक आश्रम बरवालामध्ये पोचलो. तिथे पोचल्यानंतर 3 दिवसाचा सत्संग होता, तो ऐकला. आणि 3ऱ्या दिवशी मी आणि माझ्या पतीने नामदीक्षा घेतली. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे भक्ती सौदागरात संदेश हे पुस्तक आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या एका अनुयायांनी दिलं. त्या पुस्तकातलं ज्ञान आपण ग्रहण केलं आणि तात्काळच संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाला आपण बरवाला येथे गेले आणि त्यांचं ते ज्ञान आपण समजून संत रामपालजी महाराजांची आपण नामदीक्षा घेतली.
तर ह्या नामदीक्षेमुळे आणि ह्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा 2010मध्ये घेतल्यानंतर सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने मुलगी झाली. जन्माच्या वेळी माझ्या शरीरामध्ये ब्लड कमी होतं आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमचे शिजर करावे लागेल आणि शिजर करण्यासाठी पण ब्लड खूप कमी आहे, तर तुम्हाला ब्लड भरावे लागेल. तर त्यावेळी सद्गुरू रामपालजी महाराजांना प्रार्थना केली आश्रममध्ये आणि परमात्मांनी सांगितले की परमात्मा दया करतील. त्यावेळी 7.4 रक्त ब्लडमध्ये माझं शिजर झाले. डॉक्टरने सांगितले की शिजर जरी झालं तरी तुम्हाला ब्लड भरावे लागेल, पण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने ते शिजर माझे तेवढ्या कमी ब्लडमध्ये पूर्णपणे सक्सेस झाले. रक्त भरावे लागले नाही. पहिल्या कबीरपंथामध्ये असताना त्या गुरूंनी सांगितले की तुमचा वंश वाढणार नाही. त्याच्यानंतर 2015मध्ये एक मुलगा झाला मला. त्यावेळी पण माझ्यावरती संकट आले की मुलगा जन्माच्या वेळी माझ्या पायाची नसेला झटका बसला आणि ती नस दबली. त्यावेळी डॉक्टरने सांगितले की पायाने तुम्हाला चालता येणार नाही. पण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने प्रार्थना केल्यानंतर सद्गुरू रामपालजी महाराजांनी सांगितले की परमात्मा दया करतील. तो पाय माझा 1 महिन्यामध्ये बरा झाला. आज मी सर्व जगासमोर उभी आहे परमात्मांच्या दयेने. जसं आपण सांगत आहात की सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांच्या सत्साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या जे आपल्या मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत, जे आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला TV चॅनल्समधून आपला जो प्रोग्राम बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने मी प्रार्थना करते की हा मनुष्यजन्म फक्त एकदाच भेटतो. परमात्मांची वाणी आहे, मनुष्यजन्म दुर्लभ आहे, मिले न वारंवार, तरवसे पट्टा तूत गए भोर न लागता डार. तर त्यांना मी प्रार्थना करते की हा मनुष्यजन्म ही भक्ती अशी आहे की पूर्ण जगामध्ये पूर्ण परमेश्वर ही एकच साधना आहे. हे परमेश्वर एकच आहे. पूर्ण जगामध्ये यांची बराबरी कोणी करणार नाही. अशी पूर्ण सद्भक्ती कुठे जगामध्ये गेले तरी कुठेच भेटणार नाही, अशी ही साधना आहे. तुम्ही पण ही साधना घ्यावी, तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे. तुमच्या जीवनाचा उद्धार ह्या भक्तीनेच होईल. पूर्ण जगामध्ये अशी भक्ती सद्भक्ती कुठेही नाही. ताई, जसं आपण सांगत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर संत रामपालजी महाराज जी सद्भक्ती देतात, त्या भक्तीशिवाय कुठलीही अन्य भक्ती अशी नाही की ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं किंवा आपण मोक्षाला प्राप्त होऊ शकतात. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे सर्व विविध चॅनलवरती सत्संग येतात. त्याच्या खाली नंबर दिले जातात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ही नामदीक्षा तुम्ही घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? ह्या नामदीक्षासाठी 1ही रुपया मोजावे लागत नाहीत. ही नामदीक्षा पूर्ण निशुल्क दिली जाते आणि त्याच्याबरोबर नामदान मंत्र करण्यासाठी जी सामग्री दिली जाते ती पण निशुल्क असते. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 703030